डॉक्टर मॅडम, तुम्ही ऐकलं असेल ना, आमच्या कॉलनीतल्या एका 45 वर्षांच्या बाईला स्तनाचा कर्करोग झाला आहे म्हणे. सगळे त्याच्याबद्दल बोलतायत. तेव्हापासून सतत एकच विचार येतो, हे माझ्या बरोबर झालं तर मला कसं कळणार? हो, ऐकलंय. त्यामुळे परिसरातील अनेक महिलांना काळजी वाटते हे मला ठाऊक आहे. आपल्या ओळखीच्याच कोणाला असं झालं की काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण मी तुला सांगते, याचा खरा अर्थ काय आहे आणि कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. स्तनाचा कर्करोग तेव्हा होतो जेव्हा स्तनातील काही पेशी नियंत्रणाबाहेर वाढू लागतात. त्या एक गाठ तयार करू शकतात, ज्याला ट्यूमर म्हणतात. उपचार लवकर सुरू केले नाहीत तर हा आजार शरीराच्या इतर भागात पसरू शकतो. सुरुवातीला वेदना नसू शकतात. म्हणूनच काही लक्षणं ओळखणं आणि स्तनात बदल जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. पण डॉक्टर, कोणते बदल ओळखायचे? काही लक्षण अशी असू शकतात: स्तनात किंवा काखेत कोपराच्या हाडासारखी गाठ जाणवणं, स्तनामध्ये घट्टपणा जाणवणं, आकारात किंवा स्वरूपात बदल होणं, स्तनाची त्वचा संत्र्याच्या सालासारखी होणं किंवा स्तनावर खोलगट खळी पडणे, स्तनाग्र एका बाजूला खेचले जाणं किंवा त्यामधून कुठल्या प्रकारचा स्त्राव येणं, स्तनाची त्वचा लाल होणे किंवा त्वचेवर खाज येणे. हे बदल दिसले तर थांबू नका, लगेच डॉक्टरकडे जा. पण डॉक्टर, ह्यातलं काही दिसलं तर म्हणजे नक्की कर्करोगच आहे का? नाही, नेहमीच असं नसतं. स्तनातले अनेक बदल इतर कारणांमुळेही होऊ शकतात, पण त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. असं काही जाणवलं तर लगेच तपासणी करावी. लवकर तपासणी केली तर जीव वाचू शकतो. जितक्या लवकर उपचार सुरू करतो तितका फायदा जास्त होतो. 40 वर्षांवरील महिलांनी नियमित स्तन तपासणी करावी. तरुण महिलांनी बदलांची जाणीव ठेवावी आणि डॉक्टरांकडे जाणं कधीही पुढे ढकलू नये. धन्यवाद डॉक्टर. आता काही जाणवलं तर मी अजिबात थांबणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बदलांकडे दुर्लक्ष करू नका. लवकर या, आम्ही मदत करू शकतो.